नाशिकमधील ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक फुटीच्या चर्चेनंतर आता सर्व नगरसेवकांना मातोश्रीवरती बैठकीसाठी बोलवलेले आहे आणि नाशिकमधून आता हे सर्व नगरसेवक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आपल्यासोबत नाशिक महापालिकेतील ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते आहेत। खरं तर आपले काही नगरसेवक शिंदेंच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा होती आणि त्यानंतर मातोश्रीवरती आपल्या सर्व नगरसेवकांना बैठकीसाठी बोलवलं। 2 ते 3 दिवसापूर्वी जी अफवा पेरली गेली होती की उद्धव साहेबांचे काही 10 ते 12 नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात आहेत, ही केवळ अफवाच होती। कुणीतरी जाणीवपूर्वक या बातम्या पेरल्या गेल्या, हे कुठेही या बातम्यांमध्ये तथ्य नव्हतं। म्हणून आम्ही पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्याशी चर्चा केली की आम्हाला आपली वेळ हवी आहे। त्यांनी मग आज आम्हाला 12 वाजेची वेळ मातोश्रीवरती दिली आहे। नक्कीच आणखी काही नगरसेवक आपल्यासोबत आहेत। खरं तर आपण आता किती नगरसेवक आहात आणि कोणकोणत्या ठिकाणी भेटीसाठी चाललं? आम्ही 15चे 15 नगरसेवक आमच्यासोबत आमचे गटनेते केशव तात्या पोरजे यांच्यासोबत आम्ही आज दुपारी साहेबांची वेळ आहे 12 वाजता 15चे 15 नगरसेवक आम्ही मुंबईला चाललो आहे। नक्कीच खरं तर आपण बघितलं खासदार जाण्यापूर्वी देखील मातोश्रीवरती एक बैठक झालेली होती, त्यानंतर देखील गेलेत। काय वाटतं आपल्याला एकंदरीत आज या सर्व नगरसेवकांची बैठक होईल? बघा, 6 खासदार मातोश्रीवर जाऊन देखील फुटले, पण त्यामध्ये आमचे नाशिकचे खासदार फुटले नाही। त्यामुळं 15 नगरसेवक आता मातोश्रीवर चाललो आहेत, त्यामुळे एकही नगरसेवक फुटणार नाही, हे आम्ही उद्धव साहेबांसोबत कायम राहू। खरं तर आता आपण मुंबईच्या दिशेनं निघतायत। राऊत साहेबांचा नाशिक दौरा होता, मात्र तो दौरा रद्द झाला आहे। त्या ठिकाणी आपल्याला बोलवलं आहे। नेमकं त्या बैठकीमध्ये काय नेमकं होणार आहे? नाही, खरं तर नागपूरला महाआरती असल्यामुळे राऊत साहेब हे नागपूरला रवाना झाले आणि नाशिकचा जो दौरा होता त्यामुळेच तो रद्द झाला। आता आम्ही सर्वजण मातोश्रीवर चाललोच आहे आणि मातोश्रीवर जाताना साहेबांना एकच वचन देताना आम्ही 15चे 15 नगरसेवक 100% तुमच्यासोबत आहोत, हेच वचन देण्यासाठी आम्ही चाललो आहे। काय आता आपली बैठक होणार आहे त्या ठिकाणी, नेमकं काय आपल्याला सर्वांना सांगितलं जाणार आहे? एकंदरीतच काय निष्ठेची परीक्षा त्या ठिकाणी होणार आहे? नाही, अजिबात नाही। साहेबांना नाशिकवरती संपूर्ण विश्वास आहे की नाशिकचा एकही नगरसेवक फुटणार नाही, त्यामुळे आम्हाला निष्ठेची परीक्षा द्यावी लागणार नाही आहे। आणि तुम्हाला सांगतो, हे फक्त नाशिकमध्ये जे भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे गट असेल, हे कुंभमेळ्यातील कामाचं अपयश लपवण्यासाठी त्यांनी कुठेतरी अफवा पेरल्या गेल्या आणि त्या भ्रष्टाचारावरती दुर्लक्ष व्हावं म्हणून या सगळ्या अफवा भारतीय जनता पार्टीनं पेरल्या गेल्या। नक्कीच आणखी काय आपल्यासोबत आहेत? आपण सर्व निघालेले आहात आता मुंबईला, त्या ठिकाणी बैठक होणार आहे। हो, नक्कीच। फक्त हा मेसेज याच्यामधनं द्यायचा आहे, आदरणीय गटनेत्यांसोबत 15चे 15 नगरसेवक सर्व एक संघ आहेत आणि सर्व एक संघ राहून आज आम्ही साहेबांना सांगणार आहोत, साहेब आपण काळजी करू नका। आपण जर बघितलं तर नाशिकचा वारसा आपल्याला बघायचा तर राजाभाऊ जसे आहेत, राजाभाऊ जसे गेले नाहीत शिवसेना सोडून, उद्धव साहेबांना सोडून, त्याचप्रमाणे 15चे 15 नगरसेवक कुठेही जाणार नाही, हे सांगण्यासाठी आम्ही सर्वजण गटनेत्यांसोबत मातोश्रीवर निघालो आहे। नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेतील जे गटनेते आहेत केशव पोरजे यांच्या नेतृत्वामध्ये आता नाशिक महापालिकेतील जे ठाकरेंच्या शिवसेनेचे 15 नगरसेवक आहेत ते आता मातोश्रीवरती जात आहे आणि मातोश्रीवरती आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे। त्यामुळे आता या बैठकीमध्ये या नगरसेवकांना नेमकं काय सांगितलं जातं, यांच्यासोबत काय चर्चा केली जाते हे देखील पाहणं आता तितकंच महत्त्वाचं असणार। कॅमेरा पर्सन आकाश उलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।